मित्रहो नमस्कार. मी आज आलोय देशाची राजधानी दिल्ली येथे. मी आज आपणास दिल्ली येथील प्रसिद्ध रेड फोर्ट म्हणजेच लाल किल्ला एक्सप्लोर करणार आहे. चला तर मग पाहूया दिल्ली येथील रेड फोर्ट तथा लाल किल्ला. लाल किल्ला हा दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. लाल संगमरवरी दगडावरून या किल्ल्याला लाल किल्ला हे नाव पडले आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक जुन्या दिल्ली भागात हा लाल किल्ला लाल वाळूंच्या खडकांनी बनलेला आहे. पाचवा मुघल बादशहा शहाजहानने हा लाल किल्ला 12 मे 1639 ते 6 एप्रिल इसवी सन 1648 या कालखंडात बांधला. म्हणजेच लाल किल्ला बांधण्यासाठी जवळपास 8 वर्षे 10 महिने 25 दिवस लागले. वास्तुविशारद उस्ताद अहमद लाहोरी यांनी इंडो इस्लामी लाहोरी वास्तुशैलीमध्ये लाल किल्ला बांधला आहे. लाल किल्ल्याची योजना, व्यवस्था आणि सौंदर्य हे मुघल सर्जनशीलतेचे शिरोबिंदू आहेत. लाल किल्ला देखील ताजमहाल आणि आग्रा किल्ल्याप्रमाणे यमुना नदीच्या काठावर वसलेला आहे. लाल किल्ल्यातील कलाकृतींमध्ये पर्शियन, युरोपियन आणि भारतीय कला यांचे संश्लेषण पाहायला मिळते. लाल किल्ल्याचे बांधकाम कौशल्य, सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. लाल किल्ल्याच्या भिंती अत्यंत जटिलतेने कोरलेल्या आहेत. दिल्ली दरवाजा आणि लाहोर दरवाजा या 2 मुख्य दरवाजांवर या भिंती खुल्या आहेत.
लाल किल्ला हे दिल्ली शहराचे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या ऐतिहासिक लाल किल्ल्याला भेट देतात. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान देशाच्या लोकांना या ठिकाणाहून संबोधित करतात. लाल किल्ल्यातील दिवाण-ए-आम, नहर-ए-वशियत, जनाना खास महल, दिवाण-ए-खास, मोती मस्जिद, हयात बख्श बाग इत्यादी गोष्टी वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहेत. लाल किल्ल्याची भिंत 1.5 मैल म्हणजेच 2.5 किलोमीटर लांबीची असून नदीच्या काठापासून 60 फूट म्हणजेच 16 मीटर उंच आणि शहरापासून 110 फूट म्हणजेच 35 मीटर उंच आहे. रेल्वे किंवा फ्लाईटने दिल्लीत आल्यानंतर मेट्रो स्टेशनवरून रिक्षा किंवा टॅक्सीने लाल किल्ल्यापर्यंत येता येते. दिल्लीत फिरण्यासाठी मेट्रो प्रवास बेस्ट पर्याय आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन लाल किल्ल्याचे प्रवेश तिकीट बुक करता येते. बुकिंगच्या वेळी ओळखपत्र अनिवार्य असते.